हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे संडे आणि आमच्याकडे आहे संडे स्पेशल चिकन पुलाव. सो तुम्ही कोणाला आवडत असेल चिकन पुलाव तर नक्कीच मला कमेंट्स मध्ये सांगा, कारण आम्हाला तर खूप आवडतो. आणि आज आहे स्पेशल टेस्टी चिकन पुलाव. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे चिकन पुलाव बनवण्यासाठी आम्ही काय काय साहित्य वापरलेलं आहे. टॅन कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद, हिरवी मिरची, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि खडे गरम मसाले. फक्त एवढे साहित्य वापरून आपण आजचा चिकन पुलाव बनवणार आहे. तर सर्वात आधी गॅसवरती कुकर ठेवलेले आहे आणि कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कट केलेला कांदा घातलेला आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि कांदा लाल परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो कांदा 5 मिनटं परतून घेतल्यानंतर जोपर्यंत टोमॅटो कांद्यामध्ये मेल्ट होत नाही तोपर्यंत तो परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालून परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कच्चा गरम मसाला घालायचा आहे, म्हणजेच खडा मसाला त्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर हळदी घालायची आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ते सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आलं लसूणची जी पेस्ट तयार केलेली होती ती पेस्ट घालून त्यामध्ये बिर्याणी मसाला आणि लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग शिजवलेले चिकन घालून सर्व मसाले आणि चिकन व्यवस्थित एकत्र करून 5 मिनटं गॅसवर तसेच वाफेवर ठेवून द्यायचे आहे. आणि मग त्या सर्व मिश्रणामध्ये स्वच्छ धुवून तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तांदूळ आणि ते सर्व सामान आणि चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे तांदूळ आणि चिकन हे असे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जेवढं तांदळाला पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लागेल तेवढे पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मग 2-3 शिट्ट्या होईपर्यंत तसंच झाकून ठेवायचं आहे गॅसवरती. आणि मग शिट्ट्या झाल्यानंतर आपला चिकन पुलाव रेडी होणार आहे. आणि मग जसं आपण कुकरचं झाकण उघडणार तसंच तुम्हाला टेस्टी असा चिकन पुलाव दिसणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा चिकन पुलाव बनलेला आहे. त्याला कलर किती अप्रतिम कलर आलेला आहे आणि बघू शकता. आणि तुम्हाला माझी चिकन पुलावची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि चैनल सब्सक्राइब करा. थैंक यू सो मच. बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. टेक केयर.